श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. स्वामींना मनातील प्रश्न कसा विचारावा. स्वामींना प्रश्न विचारण्याच्या 4 पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, त्या स्वामी समर्थांना आपण प्रश्न विचारण्यासाठी सर्वात आधी तर बघा, शांत चित्ताने विश्वास ठेवून अगदी मनापासून विश्वासाने तुम्ही ठेवायचा आहे आणि मगच तुम्ही स्वामींना प्रश्न विचारायचा आहे. तर काय करायचं आहे, स्वामी समर्थांना प्रश्न विचारण्यासाठी अगदी शांत चित्ताने मन एकाग्र करायचं, विश्वास ठेवून त्यांच्या फोटोसमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. त्यानंतर बघा, 2 चिठ्ठ्यांवर हो आणि नाही असं लिहून त्यांच्यासमोर ठेवायचे आहेत. त्यानंतर स्वामींना आळवून योग्य चिठ्ठी उचलावी असा भाविक कौल घेण्याचा संकेत आहे. तर बघा, स्वामींना प्रश्न विचारण्याची सर्वात पहिली पद्धत म्हणजे स्वामींसमोर बसून संवाद साधा. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शांत बसा, दिवा लावून डोळे मिटून त्यांचं ध्यान करा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि तुमची जी काही समस्या किंवा जो काही प्रश्न असेल तो अगदी मनापासून जणू काही तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत आहात अशा स्वरूपात मांडा. अनेकदा बघा, उत्तराच्या स्वरूपात तुम्हाला अचानक एखादा विचार सुचतो किंवा मनाला शांती मिळते. त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं वाचन. अनेक भक्त आपला प्रश्न मनात धरून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करतात. हा ग्रंथ वाचताना अचानक एखाद्या ओळीत किंवा अध्यायामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असू शकतं. विशेषतः बघा, 7वा किंवा 18वा जो अध्याय आहे त्या 7व्या आणि 18व्या अध्यायात अनेक जणांना मार्गदर्शनासाठी वाचतात. तर बघा, त्यानंतरची तिसरी पद्धत म्हणजे चिठ्ठ्या टाकणे. तर हा एक पारंपरिक मार्ग आहे, पण तो पूर्णपणे तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे. 2 कागदाच्या चिठ्ठ्या करा. उदाहरणार्थ बघा, एका कागदाच्या चिठ्ठीवर हो आणि दुसऱ्या कागदाच्या चिठ्ठीवर नाही असे 2 पर्यायाच्या 2 चिठ्ठ्या सेम रंगाच्या अशा चिठ्ठ्या तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहे आणि त्या स्वामींच्या चरणापाशी ठेवा आणि मनोमन प्रार्थना करा. त्यातील एक चिठ्ठी नंतर उचला आणि जे उत्तर येईल तो स्वामींचा आदेश माना. त्यानंतर चौथी पद्धत म्हणजे तारक मंत्राचा जप. जर मन खूप द्विधा अवस्थेत असेल तर श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्राचे 11 वेळा पठण करा. यामुळे मन शांत होतेच आणि बघा, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देखील मिळते. स्वामींना प्रश्न विचारताना तुमचे अंतःकरण शुद्ध असावे. स्वामी बाह्य उपचारांपेक्षा भक्ताचा भाव जो आहे तो जास्त पाहतात. उत्तरात काय मिळेल यापेक्षा स्वामी जे करतील ते माझ्या हिताचंच असेल हा भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. विशेष बघा, काळजी म्हणजे मन शांत आणि अगदी विश्वासपूर्ण असावं. स्वामी सर्वत्र आहेत या भावनेने प्रश्न विचारावा. प्रश्न विचारताना तो योग्य कारणासाठी असावा, उगाचच परीक्षा घेऊ नये. तर अशा ह्या 4 पद्धती आहेत. तुम्ही कुठल्याही पद्धतीने अगदी मनापासून स्वामींना प्रश्न विचारा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी बघा, तुम्हाला जे चांगलं वाटतं तो नाही, परंतु स्वामींनी तुमच्यासाठी जे काही तयार केलेलं आहे ते उत्तर नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.